लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या आजच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ठाण्यातल्या बाबा पावभाजी आणि मल्टी क्युझिन सेंटरमध्ये आलो आहे, जिकडे आपल्या सगळ्या टाईपचे क्रेविंग सॅटिस्फाय होऊ शकतात. बरं, मी आज तुमच्या भेटीला एक मस्त कपल घेऊन आली आहे, ज्यांचे लवकरच लग्न होणार आहे. अशोक मामा या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री रसिका वाखारकर आणि शुभंकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आज मस्त जेवणावर ताव मारूया आणि त्यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. पहिल्यांदा शुभंकर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. चला तर मग जाऊया त्यांच्यासोबत आज खास लंचला आणि मस्त गप्पा मारूया. या ती मला म्हणली की एक एपिसोड बघून तर घे. मग असा एकदा एक एपिसोड बघितला मी. आम्ही सगळेजण घरी बसलो, म्हणलं चला आज एक एपिसोड बघूया आपण. मग आम्ही सगळ्यांनी बसून एक दोन एपिसोड पाहिले होते. अशोक मामा हे पहिली व्यक्ती होती ज्यांना मी सेटवर सांगितलं होतं की माझं लग्न ठरलंय Wow. आणि अर्थात मी त्यांची भेट घडवून दिली होती. तुम्हाला शांतपणे कधी झोपून देशील? आता मी सर लग्नात सॅक्रिफाइस करायला लागतात बरं का. एक प्रॉमिस मी तिला आयुष्यभराचं करून ठेवलेलं आहे. फायनली द वेट इज ओव्हर. तुम्ही सगळे कमेंट करत होतात की रसिका आणि शुभंकरचा इंटरव्ह्यू आम्हाला पाहिजे. सो फायनली रसिका आणि शुभंकर माझ्यासोबत आहेत. हाय गाईज, कसे आहात? मस्त. मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे आणि थँक्यू की तुम्ही वेळात वेळ काढून आज या इंटरव्ह्यूसाठी हो म्हणाला. शुभंकर, तुला सर्वात पहिले मोठं थँक्स, कारण का माझी जबाबदारी आहे. Wow. नाही, त्याला कन्व्हिन्स करावं लागलं. थँक्यू, तू आलास. येस, पण मला एक आवडलंय की ते बॅन्टर सुरू होतं की आपण काय खायचं, मोदक खरवस यावर त्यांचं सुरू होतं. जे मला रसिका आधी बोलली होती की आम्ही दोघंही खूप फूडी आहोत, तिथूनच आपण सुरुवात करूया. 100%. म्हणजे ते आमच्या कनेक्शनचा जर एक मेन धागा असेल तर तो आहे फूड, असं मला असा वाटतं. बेस धागा आपण तो म्हणतो ना की कुठेतरी सुरुवात होते. आय फील ती खाण्यावरूनच झाली असं मला वाटतंय. बट या खाण्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी कॉमन आहेत आमच्या गोष्टी. म्हणजे आम्ही थरली एन्जॉय करतो जेव्हा आम्ही खातो. पण मला ना खूप एक्साइटमेंट आहे, कारण का तू एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होतीस की तुमचं अरेंज मॅरेज आहे. आता मला ह्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, पण आपल्याकडे सध्या वेलकम ड्रिंक्स आलेले wow. आहेत. लाइम सोडा ना, थँक्यू. कोकम सोडा, कोकम सोडा. दिस इज वर्जिन. थँक्यू. आता आपण टॉस करूया. आम्ही तेच कोणाला म्हणालो. काय मिळणार कोण काय exactly? पिणार आहे. सो माझा डोळा ऑलरेडी ह्याच्यावर गेलाय. आय गो फॉर मॅडम लाईम म्हणते ते सोडा. पहिले. ओके. ओके. थँक्यू. Cheers to Cheers our to first Shubhankar and Rasika. interview together. फर्स्ट इंटरव्ह्यू. थँक्यू. क्लासिक. Nice. सो सुरुवात करूया आपण. Yes. कसं झालं हे सगळं, कसं वर्कआउट म्हणजे कोण- जुळून आलंय? तू म्हणालीस तसंच आम्ही अरेंज सेटअप मध्ये भेटलो. आमच्या फॅमिली फ्रेंड्स थ्रू आमची भेट झाली. कारण कॉमन आमचे रिलेटिव्ह निघाले असं आम्हाला नंतर कळलं. आणि सुरुवातीला लिटरली म्हणजे अरेंज मॅरेज सारखं फॅमिली एकत्र भेटलो होतो. त्याची फॅमिली, माझी फॅमिली असं एकत्र. आणि त्याच्या आधीचे काही दिवस आम्ही फोनवर बोलत होतो. ओके. आणि एकमेकांना न भेटता आम्ही रोज फोनवर बोलत होतो. सो कुठेतरी तिथे मला असं वाटत होतं, एक धाकधूक होती की आपण काही भेटलो नाहीये, काही माहिती नाही ह्याच्याविषयी आणि आपण रोज ह्याच्याशी फोनवर बोलतोय. सो भेटल्यानंतर माहिती नाही काय होणार आहे पुढे. सो एक ते एक ऍडव्हेंचर होतं कुठेतरी मनामध्ये. पण थँकफुली भेटल्यानंतर सुद्धा तो मला आवडला. नॉर्मल वाटलं म्हणजे ओके. जे फोनवर ऐकायला मिळालं तेच आपल्याला. तसाच आहे बाबा. कारण का ते एक्सपेक्टेशन होतं की प्लीज मला असा काही धक्का नको बसायला आता भेटल्यावर, एवढं आपण म्हणजे मी बोलतोय. फोनवर बोलताना तुला थोडं आवडलेलं का ऑलरेडी की मी म्हणते की आता जेवढं फोनवर तर आपण गप्पा मारूच शकतो कोणाशीही तसं. पण त्या बाबतीत आपला रिमेंबर वन थिंग की फर्स्ट फोन कॉल वी हॅड, आपला फोन कॉल पहिला हा 1.5 तासाचा होता. येस, ती एक कुठेतरी पहिला फोन कॉल आमचा जो होता पहिला. सो ओरिजिनली प्लॅन असा होता की पेरेंट्स डायरेक्ट भेटतील आणि मग त्याच्यानंतर मग आमचं कम्युनिकेशन जे काय ते सुरू आहे. मग पहिले काही दिवस आम्ही असं म्हणलं की ठीक आहे, ओके फाईन. पहिले काही दिवस ओके वाटत होतं ही गोष्ट. त्याच्यानंतर सडनली एक दिवस माझ्या डोक्यात असेल की नाही यार, थोडं आपलं कम्युनिकेशन पहिले व्हायला पाहिजे ते व्हायच्या आधी. सो मी एक दिवशी माझ्या आईला सांगितलं की मला नंबर पाहिजे रसिकाचा. आणि मग डायरेक्ट तू ऐकला बोललास? हो, आयुष्यात लाजल्यासारखं काय नाही, कडक. सो त्या बाबतीमध्ये मग लकीली तिच्या आईनी नंबर दिला. तो जर दिला नसता तर प्रॉब्लेम झाला असता.
पण मग त्याच रात्री मी फोन केला तर पहिलाच फोन कॉल आमचा लिटरली 1-1.5 तासाचा झाला. आणि त्याच्यावरून मला इनिशियली असं वाटलं की फर्स्ट टाइम मी जर कोणाशी बोलतोय आणि 1.5 तास जर मला गप्पा मारता आल्या, कारण शेवटी बाकी काय का असो तुम्हाला दोघांमध्ये गप्पा मारता आल्या पाहिजे. व्हेरी ट्रू. तासोनतास जे टाइम स्पेंड करता तुम्ही एकत्र, तो टाइम स्पेंड करण्यासाठी मिनिंगफुल काय का असे ना गप्पा, पण गप्पा मारता आल्या पाहिजेत. येस. सो तो एक इनिशियल कॉन्फिडन्स मला तिथे आला की येस मे बी. वाव, अजून काहीतरी आलेलं आहे. पनीर पराठा. पनीर पराठा. वाव. ते किती सजवलं एस्थेटिक यार. वाव, सुंदर. म्हणजे मी निर्लेजर का तुटून पडायला तयार आहे. हो हो हो. येस, गो फॉर नाही, इट. नाही, आता म्हणजे असं बेसिकली असं होतं की मुली आपण 1.5 तास आपल्यासाठी काहीच नाहीये. जर आपण एका मैत्रिणीला कॉल केला तर मुलांसाठी ही 1.5 तास इज टू मच. आय अग्री. आणि ह्याच्या आधीचे माझे मॅक्सिमम फोन कॉल 5 मिनिटं, 3 मिनिटं, 30 सेकंद. तिथून डायरेक्ट उडी 1.5 तासावर गेल्यावर म्हणलं काहीतरी कुछ तो बात आहे. हा एक्सप्लोर करण्यासारखं नक्कीच आहे. त्यामुळे आय थिंक तिथे सुरुवात झाली आपली. या आणि अदरवाईज जर त्यांनी जर नंबर घेतला नसता आणि म्हणजे आमच्यात ते जर इंटरॅक्शन झालं नसतं तर मला वाटत नाही की मी नंबर घेऊन आमचं इंटरॅक्शन आधी भेटण्याआधी झालं असतं. कारण का माझ्या मनामध्ये होतं की ठीक आहे बघूयात, ऐसा भी देखते हैं की या सेटअप मध्ये भेटून बघूयात की फर्स्ट टाइम आपण मुलाला पण बघतोय, त्याच्या फॅमिलीला पण बघतोय. आणि पण एका अर्थाने ते चांगलं झालं कारण का कुठेतरी तो आईस ब्रेक हवा आहे तो नाहीतर फर्स्ट भेट आपली थोडी ऑकवर्ड झाली ऑकवर्ड झाली असती. आणि आमच्यात एक ती वाईब जुळली असल्यामुळे म्हणजे सुरुवातीच्या काळात फ्रेंड म्हणून का होईना, म्हणजे वायफळ गप्पा मारणं आपलं स्किल असं मला त्याच्यामुळे वाटतं. ती फॅमिली मीट पण इतकी छान स्मूथ म्हणजे अरेंज मॅरेज बोललं की मला ना विवाह मूवी आठवतो, ज्यात ते जे वगैरे आणि पहिल्यांदा ते भेटतात. तर मला असं झालं की तुम्ही पहिल्यांदा तसं भेटला असाल पण ये कुछ तो एकदम फन आहे यार. म्हणजे पण मुलींना ना आपल्याला असं असतं की अरे अरेंज मॅरेज पण कसं होणार किंवा आपण लग्नासाठी रेडी आहोत हे का? मुलांना पण असतं बरं का, असतं. पण मे बी थोडं कमी प्रमाणात असतं पण मुलांना पण असतं. पण माझं क्वेश्चन आहे की आपल्याला कसं कळतं की आपण रेडी आहोत फायनली? आता घरचे तर बोलत असतात की वयात आलंय आता लग्नाचं बघा, पण कधी तुम्ही ठरवलं की नाही वी आर रेडी की आता लग्न करून सेटल व्हायचंय? मला असं वाटतं की येस, तू म्हणालीस तसं की ती एक वेळ असते जेव्हा आपल्याला एक गट फिलिंग असतं की आता आय एम रेडी फॉर अ लॉंग टर्म रिलेशन. कारण का नाहीतर आई बाबा तर खूप काळापासून आपल्या मागे लागलेले असतात की आता तुझं वय झालंय किंवा आता तू लग्नाचा विचार केला पाहिजेस. पण जोपर्यंत ते मनापासून वाटत नाही तोपर्यंत ते फोर्सफुली नाही होऊ शकत. राईट. शुभंकर? माझा थोडा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे त्यामध्ये. मला असं वाटत नाही तुम्ही कधी लग्नासाठी तयार होऊ शकता. मला असं वाटतं की तुम्हाला एखादी व्यक्ती जेव्हा भेटते, वेन यू मीट समबडी, ज्यांच्याकडे बघून ज्यांच्याबरोबर राहून तुम्हाला असं वाटतं की ओके या माणसाबरोबर मी टाइम स्पेंड करू शकतो. वेदर तो टाइम 15 वर्षाचा, 20 वर्षाचा, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष इज इरेलेव्हंट. पण तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स होतं की हा पर्सन अंडरस्टँडिंग आहे, या पर्सन बरोबर मी काय हवंय ते बोलू शकतो, म्हणजे मी जो काय ऍज अ पर्सन आहे तो मी पूर्णपणे जर एखाद्या बरोबर राहू शकतो, देन आय फील ती उडी घेण्यासारखी आहे. या उडीसाठी तयार कोणी नसतं. एकदम ग्रीन फ्लॅग आन्सर नाही म्हणजे मी तिला ह्याला खूप मस्त एक अॅनॉलॉजी दिलेली. आपण बंजी जम्पिंग जेव्हा करायला जातो, उडी मारायची तर प्रत्येकाला असते, पण ती हिंमत लागते. आणि ती ती हिंमत सिच्युएशन माझी कुठेतरी झालेली की मला उडी मारता येत नव्हती आणि ते त्यांनी मी तिला तेव्हा म्हटलं की तुला कोणतरी मागणं एक धक्का देणार असतं. तो धक्का जोपर्यंत मिळत नाही तुम्हाला तोपर्यंत देर इज अ पॉसिबिलिटी ती उडी घेणारच नाही तुम्ही. करेक्ट. सो हे अॅनॉलॉजी मला असं वाटतं खूप परफेक्ट आहे या बाबतीमध्ये की उडी मारायची प्रत्येकाला असते. असे फार कमी लोक ज्यांना लग्न करायचं नाहीये, त्यामुळे ते उडी घेतल्याशिवाय पण कळत नाही काय. सो हा कन्सेप्ट थोडा माझ्यासाठी एलियन आहे की लग्नासाठी तयार आहे का नाहीये ते त्या टाइम मध्ये होतं. बरोबर. आणि ते आता मी एक रील पाहिलं होतं ज्याच्यामध्ये होतं की जो व्यक्ती 10 वर्षात आपल्याला ती वाईब देऊ शकला ना, तो 10 दिवसातही देऊ शकतो. राईट. व्हेरी ट्रू. व्हेरी ट्रू. वाईब इज सो इम्पॉर्टंट. मला सांगा, तुमची वाईब एका गोष्टीवर मॅच झाली तर ते एक असतो ना एंड पॉइंट किंवा एक कॉमन पॉइंट, तो काय? बडबड की असं गप्पा? आय थिंक जसं आम्ही पहिले मी म्हणाले तसं फूड या. आणि मला थोडं जरा म्हणजे आता तिची फॅमिली इज फ्रॉम अलिबाग. आता माझ्यासाठी बीच हे माझं एकुलतं एक प्रेम आहे आयुष्याचं. म्हणजे मला बीच वरती टाइम स्पेंड करायला खूप आवडतं.
हो म्हणजे आम्हाला पण थोडंफार तसंच वाटलं, म्हणजे कॉमन रिलेटिव्ह सापडले, मग त्याच्यानंतर ती अलिबागची निघाली. आणि म्हणजे सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो फॅमिली सोबत, तेव्हा गप्पांमधनं आमच्या लक्षात आलं की माझ्या सख्ख्या बहिणीच्या लग्नात त्याचे आई वडील आले आले होते. होते इतके आणि आमचे कोविड common मध्ये relatives 60 लोकांच्या लग्नामध्ये माझे आई बाबा होते. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की द रिलेशन इज ऑल्सो क्लोज. Yeah. त्यामुळे मग ते थोडंफार असं म्हटलं की कुछ तो क्रेझी है. मोमेंट होती. येस. सो आता पराठे थंड व्हायच्या आधी आपण हो, आपण ट्राय करू. जरा- तुम्हाला तुम्ही स्टार्ट प्लेट मध्ये करा, येतो मी ना येते. असं नाही, असं एकटं नाही खायचं. हा. कळलं आता मी का बोलली, मला वाईब आवडली शुभंकरची. म्हणजे पहिल्या भेटीमध्ये असं होतं की नाही आपण देऊया, आपण नाही तो सगळ्यांना देतोय. नाही नाही. खाणं हे कधी एकटं खाऊ नये. बटरी खाण्याची मजा ही सगळ्यांबरोबर खाण्यातच आहे. ते भरवायचं असतं ना काहीतरी असं. भरवायचं असतं. नको 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 आपण ते लग्नासाठी ठेवूया लग्नाला आपण. स्पेशल ठेवूया. हम्म. हम्म. टेस्ट. बरं आणि सेकंड खूप मोठा कॉमन फॅक्टर वॉज फूड. म्हणजे आम्ही दोघे प्रचंड खादाड खाऊ आहोत आणि वेगवेगळ्या टाईपचं फूड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची आई अफलातून फिश बनवते. वा, अलिबाग. अलिबाग फिश तो बनता है. अजून काही नाही, आय एम सोल्ड देट. बस तेवढं मिळालं तरी मला खूप झालं. वाव. पण गाईस एका महिन्यावर लग्न आलंय, तयारी झाली आहे का? ऑलमोस्ट सुरू आहे. माझी आणि झाली मला तयारी. वाटतं ती शेवटपर्यंत माझी तयारी डन. नाही, माझी तयारी पूर्ण झाली नाहीये कारण का माझं शूट सुरू आहे. ह्याच्यामुळे मला तिकडे फिजिकली जाऊन सगळ्या गोष्टी करणं आत्ता पॉसिबल नाही. सो काही दिवसांनी जेव्हा माझी सुट्टी सुरू होईल तेव्हा माझी धावपळ प्रॉपर सुरू होणार आहे. येस. माझे फक्त फायनल क्लोज ट्रायल राहिले, बाकी सगळं डन. क्या बात आहे यार. नाही पण म्हणजे मुलं या बाबतीत थोडेफार सुखीच sorted असतात असतात, ना, yes. त्यामुळे खरंय. पण आता लास्ट टाइम आपण जेव्हा सेटवर भेटलो तेव्हा पण तू बोललीस की माझे कॉल सुरू आहेत, हो. सीन कट झाला की माझे कॉल सुरू आहेत. पण आता ना मला असं वाटतं की तू शुभंकरला ऑडियन्सना इंट्रोड्यूस करून दे की नेमकं त्याचं प्रोफेशन काय आहे आणि ते सगळं जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाला असते. ती एक्सप्लेन कसं करणार मला बघायचंय. एक बरं, हे बघ, हॉबी पासून त्याचं प्रोफेशन पासून सगळं सांग. ओके ओ माय मला गॉड. जरा तयार व्हायला लागेल याच्यासाठी. ओके लेट्स सी. ओके. थँक्यू. म्हणजे आता मला कळेल की ही तिच्या मैत्रिणींना मी किंवा काय तिच्या सांगते. रिलेटिव्हना नाही, मला मी कसं प्रत्येक वेळेला इंट्रोड्यूस मला ते करते. सांगतात. जरा मी एक पॉज घेते आणि मग मी सांगते. ओके, तुम्हाला वेळ आहे का? बसा डिटेल्स मला प्रॉब्ली नाही सांगता येणार. बट शुभांकरच्या फॅमिली बिझनेस आहे आणि सो तो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मध्ये काम करतो. करेक्ट ज्याच्यामध्ये जी फॅक्टरी ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चर करते. करेक्ट. अरे नॉट बॅड. वा. या क्या बात आहे. सो आणि पण एज्युकेशनने तो लॉयर आहे. करेक्ट. वाव. आणि हॉबीज म्हणशील तर तो स्पोर्ट्समध्ये खूप काळ ऍक्टिव्ह होता, ज्याच्यात टायक्वांडो मध्ये तो ट्रेंड आहे प्रॉपर आणि तो 3 years ऑल इंडिया रँक 1 होता. या राईट. हे इन्फॉर्मेशन मी नॉर्मली डिस्क्लोज करत नाही पण होतो. मला साधारण असं वाटतं मी विकिपीडियाच ऑन केलं. नाही मी प्रोफेशनली किंवा सेमी प्रो आपण जसं म्हणतो तसं एक खेळ खेळायचो खूप हाय लेवलला. माझी इच्छा होती की ऑलिम्पिक्स पर्यंत जायची. आय थिंक 16 वर्ष मी ट्रेन केलं त्या स्पोर्टमध्ये रोजचे 4 तास. पण अनफॉर्च्युनेटली 2017 मध्ये मला एक खूप वाईट इंजरी झाली पायाला, त्याच्यानंतर मला ते कंटिन्यू नाही करता आलं. बट या कंटिन्यू. आणि त्याला फुटबॉल खूप जास्त खूप, आवडतं. Yes. मी प्रोफाईल इतकं पाहिली. की त्याने Right? ट्रू. कुठली ती टीम आर्सनल आर्सनलच्या टीमची जर्सी माझ्यासाठी मला फोर्सफुली घ्यायला लावली होती, जेव्हा की मला काहीही माहिती नाहीये त्या घालायची स्पोर्ट मॅच चालू असताना. म्हणजे पण त्या टीम मध्ये कोण आहे हेही मला माहित नाहीये. नाही ते ठीक आहे. बट या सपोर्ट I केल्याशी support येस Arsenal. एकदम कम ऑन यू गनर्स. कम ऑन यू गनर्स. येस. पण तेच असतं ना की आपल्याला एक पॅरलल युनिव्हर्स असतात आपले. आपण ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट असं म्हणतो की आपले चॉईसेस वेगळे असतात. आता मे बी ह्या इंडस्ट्रीबद्दल सिरियल्सबद्दल तुला इतकं नॉलेज नसेल, ते ती तुला सांगेल. ते गिव्ह अँड टेक असतं. Right. सो मला सांग, तू हिला ऑन स्क्रीन कधी बघितलेलंस पहिल्यांदा? तिचं कोणतं काम होतं? मी ऍक्च्युली तिला ऑन स्क्रीन पहिल्यांदा जेव्हा बघितलं ना, जेव्हा म्हणजे मी तिला भेटायच्या आधी मला माहित पण नव्हतं की ही सिरियलची ऍक्ट्रेस आहे.
किंवा ऍक्ट्रेस इन जनरल आर्टिस्ट आहे, आम्ही जेव्हा भेटलो पहिल्यांदा तेव्हा तिने मला सांगितलं की ओ असं आहे तसं आहे. मग मला क्युरिओसिटीने मग मी तिच्या इन्स्टा पेजवरती गेलो आणि मग इन्स्टा पेजवरती मी जाऊन बघितलं तर अरे ही म्हणजे आधी पण काम केलेलं आहे, आता पण काम करते अँड शी इज वर्किंग विथ अशोक सराफ सर. त्यामुळे मग देन माझी क्युरिओसिटी हळूहळू वाढत गेली. मग मी ऍक्च्युली तसं पहिल्यांदा तिला जे पाहिलं ते जे आपण ऑफिशियल जे रील्स टाकतात किंवा ते शॉर्ट्स असतात ते पाहिले आणि मग त्याच्यानंतर एकदा ती मला म्हणली की एक एपिसोड बघून तर घे. मग असं एकदा एक एपिसोड बघितला मी, आम्ही सगळेजण घरी बसलो, म्हणलं चला आज एक एपिसोड बघूया आपण. मग आम्ही सगळ्यांनी बसून 1-2 एपिसोड पाहिले होते. दॅट वॉज माय फर्स्ट टाइम सिंगर ऑन स्क्रीन. आणि तसे आम्ही फार सिरियल वॉचर नाहीये, पण मग आता अभी देखना ही पडेल. घर पे आई है तो देखना ही पडेगा. वाव, दॅट इज कूल. बरं, चीज बॉल घ्या आणि हे हो. काय हे हे कोथिंबीर कोथिंबीर वडी वाटते मला. कोथिंबीर वडी घेते. वर्दी घेणार आहेस? अगदी चालेल, खाण्याला कोण नाही म्हणत. बरं, आता भेटल्यापासून किंवा तुमची ओळख झाली, मग तुम्ही पहिल्यांदा भेटला, त्यानंतर डेट्स वगैरे प्लॅन करणं हे कोणाची जबाबदारी असते? हा, मी म्हणणारच होतो, हात वर केला तू. मी थांबलेलो त्या एक बाबतीत सेकंड. माझा ब्लाइंडली याच्यावर विश्वास आहे की मेन्यू मी त्याच्याकडे देते, तू ऑर्डर कर, कारण का मला ते आवडतच. कारण का त्या बाबतीत जसं मी तुला म्हणाले की इतकी आमची वाईब जुळली आहे की तुला काय आवडेल त्याला काय आवडेल हे काइंड ऑफ आमचं मॅच झालंय. मी असा व्यक्ती ज्याला सगळे फ्रेंड्स म्हणतात की तू काय प्लॅन करत नाहीस, तू भेटत नाही, पण या बाबतीत मी प्लॅनर आहे ऍक्च्युली. डेट्स प्लॅन करणे, कुठे जायचं, काय करायचं, तिला खूप फन गोष्टी करायला मी आय थिंक तिने आयुष्यात कधी केलं नव्हता. जसं की फन गोष्टी म्हणजे फूड एक्सप्लोरिंग ह्या बाबतीत. अजून केलं की आपण 2-3 गोष्टी. जसं की आपण गो कार्टिंगला गेलो, गो कार्टिंग, नंतर ते काय गन रेस. गन रेंजला गेलो आम्ही. सेकंड डेट आमची जी होती, म्हणलं काहीतरी वेगळं करूया आपण. मग आमच्या इथे पुण्यामध्ये एक गन रेंज आहे, तिथे मी तिला घेऊन गेलो आणि त्या छराच्या बंदूक वगैरे असतात ना त्या बेसिकली ज्याच्याने खऱ्या असतात ना, आणि बंदूक करायचं, पण तो अॅमो जो असतो त्यामुळे तो हे नसतो ऍक्च्युअल. मग तिथे घेऊन गेलो तिला आणि मग तिला पहिले खूप भीती वाटत होती की अरे कसं होईल काय होईल. मग तिने पहिल्यांदा जेव्हा पकडलं, मॅडमनी पहिली गोळीत बुलजाय मारली बरं का. वाव. पण तुझं असं म्हणणं होतं की मला नवरा हवा तर मग इंडस्ट्रीमधला नकोय ना, बेसिकली असं होतं, कारण का दोन्ही सेम फील्डमध्ये काम करते. कधी कधी असं होतं की सेम फील्डमधला हवा. त्या थॉट मागे काय तुझं एक थिंकिंग? त्या थॉट मागे मेन रिझन तर हेच होतं, कारण का आपलं रुटीनच इतकं अनप्रेडिक्टेबल असं असतं किंवा रुटीन ऍज नसतं. वर्क आवर्स थोडेसे आत्ता 12 तास आहेत, उद्या 7 तास आहेत, असं बदलत असतात. तर मला माझी एक बेसिक अपेक्षा होती की माझ्या पार्टनरचे वर्किंग आवर्स मला इतके असे हे नको आहेत की तो आज आहे मुंबईला, उद्या आहे दिल्लीमध्ये वगैरे, असं नको हवं होतं इतकं की जे आर्टिस्टचं जनरली होऊ शकतं. तर ते माझं रिझन होतं की त्याचं थोडंसं शेड्यूल ठरलेलं असावं. सो हे एक बेसिक हे होतं. पण मोस्टली असं होतं ना की जर आपली सून, आता तुझ्या घरच्यांचं म्हणते की ह्या फील्डमध्ये असताना कधी कधी असं होती थिंकिंग असते की ऍक्टर्स म्हटलं घरी कितपत वेळ देतात. पण तू काय सांगशील, तू किती प्राऊड फील करतोस या फील्डमध्ये आहे? ऑल्सो ते एक्सेप्टन्स घरच्यांचं कसं आहे या बाबतीमध्ये? मी 2 गोष्टी आय थिंक, आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा भेटलेलो तेव्हा आम्ही काय काय गोष्टी खूप सिरियसली डिस्कस केल्या होत्या अँड वन ऑफ देम वॉज रिलेटेड टू हर प्रोफेशन. आता लकीली जसं आपण ऑफ कॅमेरा बोलतो की मला थोडासा अनुभव आहे या फील्डचा, त्यामुळे या फील्ड बरोबर ज्या काही गोष्टी आहेत, वेदर इट इज तिच्या वर्क कमिटमेंट्स असतात किंवा वर्क रिलेटेड अदर कमिटमेंट, जसं आज आपण हा इंटरव्ह्यू करतोय किंवा तिला अजून कुठेतरी जायला लागत असतं. सो या गोष्टी अशा बऱ्याचशा येत असतात आणि तिच्या आयुष्यामध्ये तिने काय करावं हे सांगणारे तिला जर कोणी सांगू शकलं तर 2च व्यक्ती आहेत, एक तिची आई किंवा तिचे बाबा. आम्ही कोणीही आलो नाही तिला सांगणारे की बाबा तू हे नको करूस ते नको करूस. आणि उलट ती ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे त्या इंडस्ट्रीमध्ये लाखो लोक प्रयत्न करत असतात टू बिकम समथिंग, आणि आज ती जे काय स्टेजला आहे त्या स्टेजला पोचायला सुद्धा इट्स नॉट व्हेरी इझी. त्यामुळे मी तिला ऍक्च्युली मजेत एक गोष्ट बोललेलो की या फील्डमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर थोडं डिल्युजनलच पाहिजे तुम्ही, कारण हा मॅथमॅटिक्सचा खेळ आहे की लाख लोक प्रयत्न करून जर 10 बनणार असतील तर मग तुम्हाला थोडंफार तसाच माइंडसेट पाहिजे की नाही होणारच. त्यामुळे आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट टुडे ती ज्या सिरियलमध्ये काम करते, ज्या इतक्या सिनियर आर्टिस्ट बरोबर काम करते,
त्यांचा नुसता सहवासाने तिला तिच्या करिअरमध्ये किती उपयोग होईल किंवा काय म्हणतात त्याला त्यांच्याकडनं जे ऍडवाइस मिळतं दॅट फॉर हर, त्याला ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तिला आज नाही कळणार, मे बी कळतही असेल असं मी बिलकुल म्हणते तिला कळत नाही, पण दॅट स्टेज इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट करिअरमध्ये. त्यामुळे आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ दॅट फॅक्ट. आणि या इंडस्ट्रीमध्ये नॉट एव्हरीबडी मेक्स इट. करेक्ट. त्यामुळे इव्हन एक सिरियल जरी मिळाली तरी फार मोठी गोष्ट. टिश्यूज प्लीज. हो प्लीज. पण जसं तो म्हणाला की मामांसोबत काम करणे, बऱ्याचदा ती इंटरव्ह्यूज मध्ये म्हणली की ती ग्रेटफुल आहे ती त्याच्यासोबत काम करायला. पण जावयांना भेट करून दिली आहे हो म्हणजे काय, मला अशोक मामा हे पहिली व्यक्ती होती ज्यांना मी सेटवर सांगितलं होतं की माझं लग्न ठरलंय, Wow. आणि अर्थात मी त्यांची भेट घडवून दिली होती. मला आय रिमेंबर दॅट फर्स्ट मीटिंग. आता अशोक सराफ ऍज अ व्यक्ती काय आहेत मला काहीच कल्पना नव्हती. Correct. ओके. आणि त्यांचा नॉर्मल टाइम, त्यांचा आउट टाइम असतो एक मे बी 7 असो 7:30 असो XYZ, त्याच्या खूप जवळ ही भेट घडत होती. हो. तर मला असं वाटलं की बिकॉज ते बिझी असतील वगैरे ते 5 मिनिटं भेटतील थोडं, पण मला ऍक्च्युअल त्या माणसाबद्दल रिस्पेक्ट माझा खरंच तेव्हा जनरेट झाला, कारण त्या माणसाने मला वेळ दिला. माझी अर्धा तास बोलले, काय करतोस, कसा आहे, इकडच्या तिकडच्या गप्पा असो, माझ्याबरोबर बसून मस्त अर्धा तास पाऊण तास आम्ही गप्पा मारल्या आणि मग अगदी मिठी मारून गेले. मग मला ते असं म्हणजे कुठेतरी तो टच करून गेला माणूस की त्यांच्या एवढ्या बिझी आयुष्यामध्ये सुद्धा इफ ते वेळ काढून दिला मला. अँड नॉट बिकॉज की मी रसिकाचा होणारा नवरा आहे. एक जनरल व्यक्ती रसिकाचा होणारा नवरा म्हणून फॉर्मॅलिटीसाठी 5 मिनिटं पण भेट होऊ शकली असती. सो दॅट फॉर मी वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. क्या बात आहे. सेटवर आय थिंक मी पहिले त्यांनाच भेटलेलो. हो. त्यामुळे या झाली आमची भेट घडून दिली मॅडमनी. डेफिनेटली. पण सप्टेंबर महिन्यात तुमची एंगेजमेंट झाली, त्याच्या आधी तुम्ही किती महिने ओळखत होता किंवा भेट? आणि 2 months. 2 months. हो. हा जुलै ऑगस्ट करेक्ट. जून एंडिंग वगैरे 2 भेटलो. महिन्यात लग्न, 8 महिन्याच्या आत लग्न. नाही 2 महिन्यात महिन्यात एंगेजमेंट, 8 महिन्याच्या आत लग्न. क्या बात. पण ना त्या 8 महिन्यांमध्ये पण सगळंच असं नसतं ना की परफेक्ट ऑन टाइम. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की डेट्स तुम्ही प्लॅन केले, कधी कधी इमोशनली पण एकमेकांना सपोर्ट लागतो. कधी कधी आता ही 18 तास शूट करते म्हटल्यावर ते सेन, तिला एक सेन ठेवणं किंवा त्याच्या बिझनेसमध्ये जर काही अप्स अँड डाऊन्स असतील तर त्याला सेन ठेवणं, हे पण ह्या 8 महिन्यात घडलं असेल ना. त्याबद्दल ऍक्च्युली आता कसं की तो पुण्यात राहतो, मी मुंबईत राहते, सो आम्हाला दोघांनाही सेन ठेवण्यासाठी आम्ही कुठेतरी एक प्रयत्न करत असतो. आता नाही म्हटलं तरी लॉंग डिस्टन्स आता आमचं सुरू आहे आणि त्याचे एक वेगळेच म्हणजे आम्ही एकमेकांना म्हणत होतो वी हॅव टू बी स्ट्रॉंग. एवढाच असं आम्ही एकमेकांना थोडंसं आता बरं वाटतं म्हणाल की महिनाभरच राहिला. पण तुझं सासर पुण्यात ना? हो. पुणे, अलिबाग अँड मुंबई काम. अलिबाग मुंबई. सो कर्मभूमी मुंबई, जन्मभूमी अलिबाग आणि आता सासरभूमी सासूरवाडी पुणे. ऍक्च्युली पुणे माझ्यासाठी कायम एक सेकंड होम राहिलेलं आहे. अरे वा अरे वा. हे सगळं आपण संपवायचं आहे. हा आहे ना. बकासूर इन द हाऊस. ठीक आहे, आय विल टेक दॅट फॉर शुअर. खाण्याच्या बाबतीत काही चालेल, पोटात गेल्याशी मतलब. आणि तुम्ही सांगत होता तुम्ही पहिला मराठी मूवी कोणता बघितलेला एकत्र? येस, मला सांगायला आवडेल की शुभांकरनी माझ्यासोबत थिएटर मध्ये जाऊन पहिला मराठी मूवी बघितलेला आहे. आणि जो बिन लग्नाची गोष्ट मूवी पण असा बघितला, बिन लग्नाची गोष्ट. तिच्यापेक्षा जास्त मला आवडला बरं का. ते पण खरंय. ती म्हणते की आपण पहिला मूवीचं नाव काय निवडलंय, तर बिन लग्न झालं नाही एंडिंगला. पण तुझ्या घरी म्हणजे शुभांकरच्या आईबाबांसोबत कसं रिलेशनशिप आहे, किंवा आता ती लाडकी झाली आहे का त्यांची? आता व्हिडिओ कॉल आय गेस सुरू होता आणि मीच जास्त बोलत होते. नाही, मला व्हिडिओ कॉल करायचा होता कारण मला तिकडनं थोडस जरा सपोर्ट पाहिजे होता की इंटरव्ह्यू करायचा. त्यामुळे मी ऐकलं मॉक इंटरव्ह्यू पण काल झाला तुझा. हो. मी काल त्याला असे 1-2-3 प्रश्न विचारले होते आणि मग मला झालं की डोंट वरी, यू आर डुइंग गुड. तू काय प्रश्न विचारले होतेस त्याला? की आपली भेट कशी झाली वगैरे, आपली लव्ह स्टोरी सांग. मग मी जरा म्हणाले की हे असं नको बोलूस, तसं बोल वगैरे. पण या नाही, पण लकीली इन्स्ट्रक्शन्स खूप कमी मिळाले, त्यामुळे आय थिंक आय डिड वेल. म्हणजे आधी तिला जितकं टेन्शन होतं, शेवटी ते तुझ्या किती डोक्यात असणारे मला राहिले मला माहित नव्हतं ना. त्याच्यामुळे आतापर्यंत काय वाटतं तुला? त्यांचं असं म्हणणं की तुम्ही काय घेत नाहीये, मीच वाढतो तुम्हाला. उलटा वडा हे नवीन आहे काहीतरी.
हे खूप काहीतरी इंटरेस्टिंग हे दिसतंय. ब्रेड पॅटीस, फॅन्सी व्हर्जन ऑफ ब्रेड पॅटीस वाटतंय. छान दिसतंय पण. मॉक इंटरव्ह्यू ऍक्च्युली घेणार होती ती 5-6 प्रश्न विचारून, पण आय थिंक तिसरा प्रश्न तिला जरा कॉन्फिडन्स तिसऱ्या आला की ठीक प्रश्नात आहे. मला कॉन्फिडन्स आला, म्हटलं की यू कॅन डू इट, आप You मुंबई आ can do सकते हो. Yes. पण आता आत्ताच्या पेसमध्ये आपण आहोत ना, ती वागळे इस्टेटमध्ये, आणि यांची अजून एक ब्रांच आहे. म्हणजे हे किती बेस्ट आहे ना, की जर तुम्हाला नॉर्थ इंडियन खायचंय, तुम्हाला Exactly. महाराष्ट्रीयन खायचंय, पावभाजी खायची आहे, एका प्लेसवर एका त्यांचे ठिकाणी outlets सगळं आहेत. Convenient. आणि कन्व्हिनियंट आहे. मेतकूट, बाबा पावभाजी आणि जॉलीदा पराठा, हे 3 प्लेसेस आहेत वागळे इस्टेटमध्ये, तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच. ऑल्सो आपण रिलेशनशिपबद्दल बोलतो, आणि आजकाल ना ते इतकं आलंय जे आपल्याला माहीतही नव्हतं. आपल्याला फक्त एवढंच माहित होतं, डेटिंग, रिलेशनशिप, डेटिंग, देन लग्न, हो. आता सिच्युएशनशिप Situationship. अँड सो ऑन. Gen Z terms आलेल्या आहेत बऱ्याच. ती लिस्ट गोज ऑन. पण आत्ताच्या ज्या याच्यामध्ये ना, की इतकं सगळं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय. तुमच्यासाठी बेअर मिनिमम काय आहे जर मी विचारलं एखाद्या पार्टनरमध्ये, तर ते काय असेल? पार्टनर मध्ये हा हा. That is a good question. मला वाटतं की ऍटलिस्ट या बाबतीत तरी एका पेजवर असणं खूप महत्वाचं आहे, की जर कुठल्याही बाबतीमध्ये ही मग ती ट्रान्सपरन्सी हवी आहे, की आपण काय म्हणून या नात्याकडे बघणार आहोत. ती ट्रान्सपरन्सी असणं महत्वाचं आहे. मग लग्नाची असो, डेटिंग फेजची असो, किंवा मग सिच्युएशनशिपची असो, ते माझ्यासाठी ट्रान्सपरन्सी बेसिकली. आय थिंक एकच गोष्ट नसू शकते त्याच्यामध्ये, पण आय वुड अग्री की एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ट्रान्सपरन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बरेचदा असं म्हणतात की लोकांचे खरे रंग हे काही वेळानंतर बाहेर येतात. मी एक्झॅक्ट उलटा बघतो त्याच्याकडे. खरे रंग पहिले दाखवतो, म्हणजे कसं आहे की बाबा हे जर ओके असेल, हे जर ओके असेल तर वी कॅन हँडल दिस असं. त्यामुळे ट्रान्सपरन्सी इज डेफिनेटली. पण दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट, एस्पेशली लग्नाच्या बाबतीमध्ये, सिच्युएशनशिप हे टर्म मला म्हणजे एक्झिस्ट होतं हे मी एक्सेप्ट करायला तयारच नाहीये. कारण का तू जसं म्हणालीस बेअर मिनिमम लग्नासाठी म्हणून एखाद्या व्यक्तीला भेटताना मी तरी एक्सपेक्ट करत होते की ती समोरची व्यक्ती कम्प्लिटली क्लिअर हवी आहे लग्नासाठी. असं नकोय की मला करायचं Let's का work. नाही, बघूया, Yeah, कुठे बघूया जाऊया. काय बघूयात, होतंय. मी अनशुअर आहे, असं नाही किंवा पाहिजे. 6 महिने डेट करून बघूया कसं होतं. नाही 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 नाही. तुम्हाला जर घुसायचं या ह्याच्यामध्ये, तुम्ही डिसाईड केलं की मला लग्न करायचंय, मग तुम्ही कुणाकडे जेव्हा बघाल तेव्हा त्या लग्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बघा. सो त्याच्यामध्ये जसं तुम्ही विचारलं की व्हॉट आर द सॉरी प्रश्न काय होता परत, बेअर मिनिमम. बेअर मिनिमम ह्याच्यामध्ये मी अजून एक ऍड करीन. म्हणजे आपण म्हणतो की लग्न 2 फॅमिलीज मध्ये होत असतं. ह्याच्यावर माझं थोडं जरा मी मध्ये ह्याच्यामध्ये मिड ह्याच्यात आहे, पण त्याला काहीतरी तथ्य नक्की आहे की मुलीचं, येणाऱ्या मुलीचं जे माझ्या पेरेंट बरोबर किंवा माझं जे तिच्या पेरेंट बरोबर जे बॉन्डिंग आहे, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते जोपर्यंत होत नाही, आय वुड से दॅट इज ऑल्सो व्हेरी बिग बेअर मिनिमम, की हे होणं खूप महत्वाचं आहे. येस, त्यामुळे दॅट ऑल्सो आय विल ॲड टू ट्रान्सपरन्सी. खरं. पण शुभंकर असा एक मिक्सचर आहे ना फुल, म्हणजे तो जे बोलतो ते एकदम खरंच पटतं यार, की तो किती भारी बोलला आता. आणि तो ॲट द सेम टाइम तो असं चाइल्डिश पण आहे, राईट? कुणाला तरी पटतं. हे तुमचं बँटर सुरू असतं नेहमी. 100%. आणि हे बँटरशिवाय मजा नाही. मजा नाही, राईट. सो मी तुला बेस्ट फ्रेंडच मिळालाय असं बोलायला हरकत नाही, राईट? मी- ऍक्च्युली या मला असं हे सांगायला आवडेल की सुरुवातीला जेव्हा आपण लग्नासाठी म्हणून कोणाला भेटत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये काही एक्सपेक्टेशन्स असतात की हजबंड मटेरियल, आणि मग त्याच्यानुसार एक हो. ठराविक Yes, लिस्ट असतात आपल्या. सो शुभांकरला भेटून इतक्या इम्पल्सिव्हली माझ्याकडनं, म्हणजे हा सगळ्यात इम्पल्सिव्ह डिसिजन असेल माझ्या आयुष्यामधला, की जो बेस्ड ऑन काय म्हणतात गट फिलिंगवर मी घेतलेला होता. सो तेच कुठेतरी मला वाटलं की हा माझा कंपॅनियन म्हणून मला आवडेल, कारण का मला एक बेस्ट फ्रेंड वाईब देतोय. आणि सो या ती गरजेची आहे हे मला आता कळतंय. दॅट फॉर मी इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट आय गॉट टिल नाउ फ्रॉम हर. वाव. की आयडियल हजबंड होऊ शकतात लोक, ते स्वतःला मोल्ड पण करू शकतात त्या ह्याच्यामध्ये, फिगर मध्ये. पण ती जसं म्हणली कंपॅनियनशिप एवढी महत्वाची काहीच गोष्ट नाही. कारण मी आता कोणाचं हिच्या आई बाबांना जेव्हा बघतो, हिच्या आई बाबांमध्ये पण बऱ्यापैकी असंच बँटर सुरू असतं. त्यामुळे आय थिंक ते लास्ट होतं. आय थिंक दॅट इज व्हॉट मेक्स दॅट मॅरेज लास्ट. की तुमच्यामध्ये ती जर
जुगलबंदी असेल, बँटर असेल, मजा असेल, ती जर नसेल ना तर मग काय अर्थच नाहीये त्याला. या 8 महिन्यावर तुम्ही भांडलात? मी भांडली आहे असं तुला म्हणायचं असेल ना. मी काहीच बोललो नाही. तो बिचारा काहीच नाही बोलला. मी वाद छेडायचा प्रयत्न केलाय पण तो त्याला आग नाही लावू देत. तो लगेच खाली आणतो त्या गोष्टीला. म्हणजे मी कलेश करणारा नाहीये. वा, नाही, आय एम गुड. करेक्ट मी थोडासा पीस ब्रेक केला तर तो पीस मेकर आहे थोडासा. वाव. नाही पण अजूनपर्यंत तरी एवढा प्रीस नाही ब्रेक केलं त्यामुळे ठीक आहे. पण अजून असं काही मेजर मेजर भांडण नाही भांडण झालं, कारण झालं आम्ही एकत्र अजून राहिलोच नाहीये. एक्झॅक्टली. एकत्र राहायला वो मुंबई लागलं वो पुणे में मैं मुंबई में, त्याच्यामुळे पण तुम्हाला एकमेकांची काय क्वालिटी खूप जास्त आवडते आणि एक क्वालिटी जी बदलावी लागेल फॉर त्यांच्याच बेटरमेंटसाठी असं वाटतं पर्सनली? मी असे क्वेश्चन मी गुगली टाकलाय म्हणजे ह्या क्वेश्चन प्रिपेअर्डच नव्हते. माझ्याकडे ह्याचं उत्तर आहे हा. पण तिने पहिले उत्तर द्यावं मग मी नाही, डिसाइड करेन मी प्रत्येक ते वेळेला उत्तर मी का द्यायचं देऊ? की नाही. नाही तू दे. थोडं रिस्की उत्तर आहे माझं. मग आता शुभंकर इंटरव्ह्यू नंतर मग तुला सहन करावं लागेल. नाही ती त्या उत्तराला ती एक्सेप्ट करेल गॅरंटेड. चल सांग. एक गोष्ट बदलावी लागेल. हम्म. आवडणारी तर म्हणजे मी फुल पॅकेजचा दिवान आहे त्यामुळे एक क्वालिटी मला ऍज सच अशी एक क्वालिटी जी आवडते आय वुड से ती स्वतःला ज्या इजनी कॅरी करता ना इन जनरल लाईफमध्ये आय थिंक ते मला खूप आवडतं की ती स्वतःला खूप सिरियसली घेत नाही. म्हणजे ती एक अर्थात ती गोष्ट वाईट पण होऊ शकते म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही सिरियसली घेतलं पाहिजे ते नाही पण तो बॅलन्स तिला जमलेला आहे. एक गोष्ट मी बदलीन त्याच्या बाबतीमध्ये जी आय एम प्रिटी शुअर ती एक्सेप्ट करेल इज टाइम मॅनेजमेंट. ओके. ठीक आहे. दॅट शी विल आय नो शी विल एक्सेप्ट दॅट. ओके. रसिका? मला तर उत्तर मिळालं नाही आधी हे मी तिला आधी सांगितलेलं माझ्या साईडने त्यामुळे हे जे ती आता म्हणणार मला माहित नाहीये काय की एक क्वालिटी काय बदलशील. ओ एक क्वालिटी मला त्याची काय बदलायला आवडेल. मला त्याला प्रचंड झोपायला आवडतं पण ह्याचा मला अजून त्रास झालेला नाहीये त्याच्यामुळे एखादं राहायला लागल्यावर काय होईल आठवण माहित नाही. हा. आय डोंट थिंक मला अशी आता सुचत नाही अशी काही क्वालिटी. अगं असं नको प्रेक्षकांना वाटतं मी परफेक्ट आहे मी बिलकुल नाहीये जवळपासही नाहीये त्यामुळे अगदी बेसिक मधली बेसिक पण चालेल काहीही. कानात चांगले. माझी आवडणारी क्वालिटी सांग. आवडणारी क्वालिटी तो असा पटकन चिडत नाही उगाच. फेअर ना ट्रू. ही क्वालिटी मला आवडते. म्हणजे मी जनरल चिडतच नाही. मी असं नोट डाऊन करतो की मला वर्षात कधी मी लास्ट चिडलो हे माझ्याकडे नोटेड आणि डाऊन तो इझिली लेट गो करू शकतो. या हा ही मला क्वालिटी आवडते की आता जर काहीतरी कसं एक टेन्शनचं घडलं असेल तर तो दुसऱ्या सेकंदाला परत नॉर्मल होऊ शकतो. म्हणजे मला आजच एक सांगायला आवडेल की तो आल्यावर बोलला की मी खूप नर्वस त्याच्या इंटरव्ह्यूसाठी पण तो मला कुठल्याही अँगलनी नर्वस नव्हता वाटत. तो मूवीज बद्दल गप्पा मारत होता सगळ्या गोष्टींबद्दल पण जसा कॅमेरा बघितला हा तर थोडंसं वाटतंय. इव्हन त्याने मला कम्फर्टेबल केलंय आजच्या इंटरव्ह्यूसाठी. अरे सो थँक्यू कुडोज टू यू. मला सांग की तू आता आपण आपल्या दाजींबद्दल जरा दाजी आई गं. ह्या कमेंटसाठी रेडी राहा कारण का अशा कमेंट्स येणार आहेत. अरे वा आमचे दाजी, अरे वा जिजू असे. लकीली मी सोशल मीडियावर फार नसतो त्यामुळे मी रसिकाच्या याच्यावरून बघतो कॉमेंट. सो आता मी तुझ्यासोबत एक फन गेम खेळते. Okay. ओके. हाऊ वेल डू यू नो इच अदर? वाव. प्रॉपर म्हणजे ते अरेंज मॅरेज सेटअप मध्ये पहिल्यांदा आपण जेव्हा भेटतात तेव्हा असं विचारत ना काय आवडतं राईट. हे सगळं विचारून घेतात. सो आपण तेच एक राऊंड खेळूया. ठीक आहे. एकमेकांबद्दलच सांगायचं मला. फेवरेट फूड? रसिकाचं फेवरेट फूड, शुभंकरचं ऑल टाइम फेवरेट. ऑल टाइम फेवरेट त्याचं आहे चिकन. एनिथिंग नॉनव्हेज. या दुसरं उत्तर जास्त योग्य होतं. एनिथिंग नॉनव्हेज. या हिचं सुशी तर जवळपास आहे दुसरं काही येत नाही. वाव नाईस. बरं फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन किंवा इथे जायचंय डेस्परेटली त्या प्लेसवर फिरायला जायचंय? ओ मला असं वाटतं की कुठलाही कोस्टल एरिया या ट्रू. ते त्याचं आवडीचं डेस्टिनेशन होऊ शकतं पण त्यात पण
फेवरेट Destination कुठले असू डेस्टिनेशन शकते, असं काय असं स्पेसिफिक नाही. पण माझी एक इच्छा आहे तिने जावं, तिचं फेवरेट डेस्टिनेशन ऐकून मला पण मला असं वाटतं मी तिला जेवढं ओळखतो तिला एक जागा जायला आवडत म्हणजे जंगल सफारीला जे आपण जातो ते मला असं खूप वाटतंय की ही जर तिथे गेली शी विल एन्जॉय दॅट. कारण ते नेचर मध्ये असतो, आपण सगळ्यांपेक्षा दूर असतो, आपण आणि जनावर हे जे रिलेशनशिप तिथे एस्टॅब्लिश होतं ना त्याच्यात तिला खूप मजा येईल असं मला वाटतं. सो तिचं फ्युचर फेवरेट डेस्टिनेशन जंगल होईल असं मला वाटतं. वाव नाईस. बरं, कोणत्या गोष्टीचा राग येतो म्हणजे ती टॉलरेट नाही करू शकत गोष्ट? गुड क्वेश्चन. हे सांगू का नको वगैरे असं झालं का नाही तुला? ऍक्च्युली नाही, माझ्या डोक्यात इन्स्टंटली असं काही आलं नाही अच्छा. की टॉलरेट करू शकत नाही. ती तयार होताना मी जर घाई केली ना तर तिला आवडत नाही ते. हा म्हणजे मी पिकअप करायला थांबलोय खाली वगैरे आणि जर 5-10 मिनिटं ती म्हणते सारखी रसिका 5 मिनिटं झाली ग असं म्हणलं ती जरा तू ठेव बघू फोन आता असं मग समोर नाही. अदर दॅन दॅट नाही. मी पण सेम सांगायचंय का कुठल्या नाही सांगितलं तरी चालेल हा. टॉलरेट होऊ शकत नाही असं का? नाही करू शकत म्हणजे राग येतो पण. माझ्याबद्दल बापरे, हे मला नाही जमणार असं तू नाही केलंयस कधी? एवढा टॉलरन्स लेवल मी त्याचा चेक केलेला नाहीये, म्हणजे तेवढे पेशन्स मी त्याचे केलेले नाहीयेत आय थिंक अजून. नाही आय एग्री, डेफिनेटली नॉट. Mm-mm. ते काय स्पेशल थाळी. पण मला असं वाटतं की त्याला, मी जसं म्हणाले की त्याला झोप इतकी आवडते, जर कधी मी त्याला झोपेतनं असं फोर्सफुली उठवलं तर प्रॉब्ली म्हणजे एक फोन येत नाही, अशा 10 फोन येतात. मग त्या 10व्या फोनला काहीतरी मला जाग येते. तेव्हा तो कदाचित असा इरिटेट होऊ शकतो. नाही, मी आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन. म्हणजे सकाळी उठून मला असं कोणतरी माझा एक चहा होईपर्यंत एक प्लीज 15 मिनिटं लांब राहा असं थोडंसं असतं माझं. स्पेस. अदर दॅन दॅट नाही, मला नाही वाटत काय. बरं, आता तुमच्या डेट्स मध्ये जर तुम्ही गो कार्टिंग वगैरे म्हणाल तर त्या डेटचा हाय पॉइंट किंवा एक बेस्ट पॉइंट मला सांगा त्या डेटचा प्रॉपर, की हा पॉइंट मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही किंवा तुमच्यातलं ते कॉन्व्हर्सेशन जे तुम्ही ऑल टाइम लक्षात ठेवाल असं काय? म्हणजे आतापर्यंतच्या डेट्सचं. हा. डेटचं नाही म्हणणार मी, पण आय रिमेंबर मी तिला प्रपोज जेव्हा केलं होतं तेव्हा मी तिला मांडवा बीच वरती केलेलं प्रपोज. वाव. सो ती खूप एक सुंदर मोमेंट होती. आणि तिथे लकीली बीच वरती तेव्हा कोणी नव्हतं, म्हणजे इट वॉज ओनली म्हणजे आमच्या दोघांची ही फॅमिली होती आणि आम्ही दोघं होतो वाव. आणि ते त्या अनप्लॅन. एवढेच जण होते आणि प्लॅन नव्हता असत. मी फक्त रिंग घेऊन आलेलो. प्रपोज करायचं की नाही हे ऑन द स्पॉट मी ठरवणार होतो. आणि लकीली माझे बाबा, माझा भाऊ त्यांना पण फोटोग्राफीचा वगैरे हे आहे, त्यामुळे आमच्याकडे ड्रोन पण होतो एक. मग बाबांनी जस्ट आपलं ड्रोन उडवलं आणि मग त्यांनी अँगल मध्ये वगैरे आणलं आणि मागनं जोरात मला आवाज दिला, शुभांकर आत्ता. ठीक आहे. मग तेव्हा प्रपोज केल्यानंतर तिने जे काय एक हग मिळाला मला तो तेव्हा, दॅट आय डोंट थिंक आय विल एव्हर फॉरगेट. बिकॉज छान सनसेट होता मागे, बीच होता. आणि प्रपोज करताना तो जे काही म्हणाला ते कॉन्व्हर्सेशन मी नाही विसरू शकणार. वाव. माहित नाही का, मला थोडंसं इमोशनल व्हायला झालं की ती म्हणजे आपण म्हणतो की 10 वर्षांचं डेटिंग असतं, त्या गोष्टीमध्ये प्रपोजल किंवा हे इतकं अटॅचमेंट होणं हे बेसिक आहे. पण तुम्ही जस्ट भेटला होतात आणि हे तुमचं रिलेशनशिप इतकं स्ट्रॉंग बनलंय आणि ते आता आणि ते जुळून आलं होतं कारण का आमच्या दोघांचंही कनेक्टिंग पॉइंट जो की बीच, जे की आणि त्यांनी तो विचार करणं की हे तिचं होमटाऊन आहे, सो तिथे जाऊन तिला प्रपोज करणं आणि अशा ठिकाणी जो आम्हाला दोघांना आवडणारी जागा. सो ते असं खूप छान जुळून आलं नॉर्मली होतं. प्रपोजल आणि त्या मोमेंटला सगळ्यात कोण हॅपी असणार आहे तर आमची फॅमिली आणि तीही तिकडे असणं, ती मोमेंट चे साक्षीदार म्हणून. सो नॉर्मली प्रपोजलला फ्रेंड्स वगैरे असतात. आय फील लाईक मोर ऍप्ट हे तुमची फॅमिली असणं जास्ती ऍप्ट आहे. येस. फ्रेंड्स तर पाहिजेच ऑफकोर्स, यात काही डाऊटच नाहीये, पण त्याचा मिनिंग किंवा त्याचं जे काय म्हणतो आपण त्याला एक डेप्थ जी आहे ती फॅमिलीला जास्ती जाणवते. येस. मग त्यांच्याशिवाय करण्यात काही पॉइंटच नाहीये. सो मग ते असं एक रॅन्डम विचार आला माझ्या डोक्यामध्ये की करून बघूया काय होतं. लकीली इट वर्कड आउट फाईन. येस. तू फ्रेंडचा विषय काढलास, आता मला सांग की शुभंकरचा बेस्ट फ्रेंड आणि रसिकाची बेस्ट फ्रेंड किंवा तिचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? शुभांकरचा बेस्ट फ्रेंड शंभू. माझा एक कझन आहे, हा. तो लिटरली माझ्या वयाचाच आहे, त्यामुळे आम्ही दोघं एकत्रच मोठे झालोय. मनश्री तिची बेस्ट फ्रेंड आहे, तिला मनू म्हणते ही प्रेमाने, म्हणजे मला पण मनूच म्हणायला सांगितलंय. आणि त्यांचा एक चौघींचा ग्रुप आहे अजून, ती अदिती, मुग्धा आणि सुस्मिता म्हणून. त्यामुळे हे पण असा एक त्यांचा त्रिशूल जे म्हणतो आपण ते त्यांच्या 4 आहे. 4ला काय म्हणावं मला माहित नाही,
पण नाही नको 4 चॉकडी. नाईस. तुम्ही फूडी आहात, तुम्हाला खायला आवडतं, पण बनवायला किती आवडतं? ओ दोघांना. मी जगण्यासाठी खाणं बनवू शकतो. मला बटाट्याच्या काचऱ्या मी त्याला बनवता येतात. सांगितलंय की मला तू लग्नानंतर छान काहीतरी बनवून द्यायचंय. सो नाही मला जरा शिकावं लागेल. तू एक्सपर्ट YouTube वर ऍडवाइस बघ, नाहीतर नाही नाही नाही, घरी एक्सपर्ट आहेत ना, युट्यूब कशाला पाहिजे. येस मीही बनवेन. आणि नाही आम्ही दोघांनी एक काहीतरी बनवायचं ठरलं. आम्ही दोघांनी ठरवलं की आपण एकदा एक छान चिकन चिकन करी करायची. वाव. आता बघूयात कशी होतीये. पण मुळात रसिका तुला आवडतं कुकिंग मध्ये? मला जर असा वेळ असेल आणि छान मला असं कोणीतरी सामान बिमान आणून दिलं, कापून दिलं, तर मग मला कापून कोण देणार? कापून कोण देणार? तर मला डेफिनेटली आवडेल करायला. कारण का मी असं केलेलं आहे पदार्थ, आणि डायरेक्ट असं फक्त वरण भात वगैरे नाही, डायरेक्ट असं मशरूम मसाला, दुधी हलवा वगैरे असं बरं मी केलेलं पावभाजी आहे. तुम्हाला आपण पावभाजी Yes, अजून आपण ट्रायच खाऊया. नाही केलेली. येस. त्याच्यामुळे मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं आणि ते छानही झालेले आहेत पदार्थ. सो मला असं वाटतं मी छान करू शकते. ते पदार्थ मला नाही मिळालेले खायला. तू नव्हताच तेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा मी हे केले होते. आणि आता तिला असा टाइम नाही मिळाला, जो तिला आता मिळणार आहे. पण मला असं वाटतं आपणच कुठेतरी स्टिरियोटाईप मोडला पाहिजे की वाय ऑलवेज गर्ल्स, म्हणजे मुलींनाच, है ना? अगदी बरोबर आहे. खा ना पावभाजी. Yummy. तर आम्ही असे लग्नानंतर हे करूया ते करूया असे प्लॅन भरपूर केले. किती खरंच होत आहेत एक्झिक्यूट बघूया आपण आता. लग्न पहावे करू. आम्ही अपडेट करतो तुम्हाला. येस, नक्की. सोशल मीडियावर तर रसिका टाकेलच, है ना? पण नाही, म्हणजे असं काय तुमचं एक गोल आहे की ऍडव्हेंचरस आहात तुम्ही दोघं, म्हणजे ट्रेकिंग आवडतं की बंजी जम्पिंग, ह्या गोष्टींमध्ये किती ऑन आहात एक्सप्लोर हे ऍक्च्युली मी खूप एक्सप्लोर केलं नाही आपण की काय- आतापर्यंत असं ना. तुम्ही ते किती बिलीव्ह करता की ट्रॅव्हल मध्ये आपल्याला माणूस खरा कळतो, किंवा आय थिंक माणूस खरा हा तुम्हाला ऍडव्हर्सिटी मध्ये कळतो. ते ट्रॅव्हल मध्ये असो का हे असो, बट ट्रॅव्हल मध्ये ऑफकोर्स माणूस कळतोच, कारण ट्रॅव्हल मध्ये तुम्हाला वेगवेगळे सिच्युएशन बघायला मिळतात. So त्याच्यामध्ये त्या माणसाचं रिॲक्शन काय आहे त्याच्यावरून डेफिनेटली माणसाबद्दल भरपूर काय कळून येतं, त्याच्यात काय डाऊटच नाही. आणि माझं ट्रॅव्हल करायचा खूप सिम्पल उद्देश आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं लोकल खाणं मला खायचंय. दॅट फॉर मी इज ट्रॅव्हलिंगचं मोटिवेशन. आमच्यामध्ये हे आधी कॉन्व्हर्सेशन झालं पण होतं की सगळ्या ठिकाणचं सॅम्पलिंग करून यायचं बेसिकली. खाणं आपण एकदा तरी टेस्ट केलं पाहिजे. तर ते कुठेतरी एक बकेट लिस्ट मध्ये. हा, पण आता तुमच्या दोघांची बकेट लिस्ट काय? लग्नानंतर आपण ह्या जागी जाणारच आहोत. एक तर तो जसा म्हणाला जंगल सफारी, खूप इंटरेस्टिंग मसाई म्हणजे मारा. त्याच्या फॅमिली. नाही मसाई मारा खूप मोठी उडी झाली. ती पण एक खूप सुंदर नाही जागा आहे. भारतात खूप मस्त जागा मस्त आहेत. जागा आहेत, yes. त्यामुळे पहिले मला जर विचाराल तर पहिले भारतातल्या सगळ्या जागा बघून या, मग मसाई मारायला जावा. नाही. कारण त्याला असं आहे की मसाई मारामध्ये तुम्हाला टायगर नाही मिळणार, आणि त्या टायगर मध्ये जो ग्रेस आहे तो ग्रेस दुसऱ्या कुठल्या प्राण्यात नाहीच आहे, जगातच नाहीये. त्यामुळे या ती बकेट त्याच्या फॅमिलीला जेव्हा मी भेटले होते तेव्हा ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला कळली होती की ते सगळेजण ॲनिमल लव्हर्स तर आहेतच, आणि ते जंगल सफारीजना पण अगदी म्हणजे एव्हरी इयर जात असतात. सो ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली होती की सगळ्यांचीच ती आवड कॉमन आहे. पण जे एक थोडं ऑफ टॉपिक म्हणजे मसाई मारायला ज्यांना जायची इच्छा असते, माझं त्यांना निवेदन आहे की पहिले भारतातले सगळे बघून या, कारण भारतात बघण्यासारखं खूप आहे, खूप. करेक्ट. त्यामुळे पहिले इथे बघून या सगळे. नाईस, सॉर्टेड. मी जसं गेम खेळत होते, हाऊ वेल डू यू नो ईच अदर, तुम्हाला एकमेकांना काय विचारायचं आहे एकमेकांना, आणि बघायचं किती ओळखता. माझा आवडता रंग काय? सर्वात इम्पॉर्टंट. पहिला हा प्रश्न मी Basic कधी असं. विचारला नाही ग. तुझा सर्वात आवडता रंग काय आहे? मलाही थोडा विचार करावा लागेल काय. लेट मी थिंक. मी गेस मारणार आहे कारण मला खरंच माहित नाहीये. लेट्स सी इफ दिस इज ट्रू. आय वुड से रेड. नाही म्हणजे रेड मला आवडतो पण तो माझा आवडता रंग नाही आहे. माझे 2 आवडते रंग आहेत, एक तर ॲक्वा ब्लू आता हे आणि दुसऱ्या म्हणजे आपण चहा करताना, मला तो कलर कुठला माहिती नाही, चहा करताना पाणी असतं
आणि त्या चहापत्ती टाकल्या जो रंग येतो ना तो माझा आवडता कलर आहे. हे माणसाला कसं कळावं म्हणजे आमच्यासाठी ब्लू असतो, ऍक्वा ब्लू Green, असतो. yellow हा, असतो, बस आता ऍक्वा ब्लू कुठलं म्हणजे हाव त्या is म्हणजे what it is. हा प्रश्न कधीच बरोबर उत्तर देऊ नाही. शकलो नसतो मी. सगळे कलर रेनबो आवडते. विचार तू तू काहीतरी विचारत होतास. तुला प्रश्न विचारू मी काहीतरी. ही पावभाजी मस्त आहे. आय डोंट नो, मी असं फार प्रश्न विचारण्यामधला नाहीये. विचार पण आता तुला मोका दिलाय. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. तू मला शांतपणे कधी झोपून देशील? आता विसर. लग्नात साखरेपाहिजे करायला लागतात बरं का. ऍडजस्टमेंट. बरं तुमच्यामधलं असं गाणं गाण्यात कोणाला इंटरेस्ट आहे एकमेकांसाठी किंवा कोणत्या टाईपचे पर्सन आहात तुम्ही? शायरी पर्सन, आईला. सॉन्ग पर्सन? तो त्याला खूप गायला आवडतं. हो? म्हणजे मी सुद्धा गाते पण त्याला खूप गाणी येस येस त्याची खूप गाणी पाठ आहेत. येस. आणि हे मला आणि त्याच्यामुळे मी कधी कधी आमचा फोन कॉल असतो ना तर मी त्याला असं रॅन्डमली सांगत असते की जरा किशोर कुमारचं हे गाणं गा, जरा ते गाणं गा असं. मी लकीली माझ्या लाईफ मध्ये माझी आईकडनं मला ही सवय आलेली आहे. आई जेव्हा सकाळी उठते तेव्हा आमच्या घरात गाणी सुरूच असतात. आणि आपल्याला काही काही असे हिरे होते तेव्हा, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्ना डे, आर डी बर्मन, एस डी बर्मन. सो त्यांची जी गाणी असायची ती मला खूप गाणी पाठत. त्यामुळे मी ऍक्च्युली कार सिंगर आहे. म्हणजे गाडी जेव्हा गाणी सुरू असतात, मी बाथरूम सिंगर नाही, मी कार सिंगर आहे. गाडीत जेव्हा गाणी सुरू असतात तेव्हा मी गात असतो. पण मला गाता येत असं मी बिलकुल म्हणत नाही. मला जवळपासही गाता येत नाही. आजचा जो इंटरव्ह्यू होता ना तो खूप रिलेटेबल आणि खूप असा आत्ताचा वाटला मला की दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे हेच हवंय आपल्याला एखाद्या नात्यामध्ये. आपण जे बघतोय नथिंग म्हणजे मॅथमॅटिकल, काही कन्फ्युजन नाही किंवा काही नाही. हे आत्ताचं रिलेशनशिप मला वाटतंय. ऑल्सो जेव्हा तू पोस्ट केली होतीस एंगेजमेंटची, आय वॉज सो हॅपी. आणि तेव्हा आपण बोललो नव्हतो कारण का ते नुकतंच झालं होतं. आणि आत्ता बोलण्यात खरी मजा, कारण का आता एका महिन्यावर लग्न आलंय. सो ऑल द बेस्ट गाईज आणि मस्त एन्जॉय करा, असेच गात राहा लाईफ. पण शेवटची गोष्ट जी आपण बोललो होतो मोदक, ती बाकी आहे. म्हणजे शेवट आपण गोडनी करणार आहोत. मोदक आणि खरवस. येस स्पेसिफिकली येस. खरवस मध्ये जी मजा आहे ती कशात? मला पण फार आवडतो खरवस. खूप आवडतं. मोदक ते मोदक. हो पण मोदक कसं असं फंक्शन मध्ये पाहिजे का? असं खरवस छान कसं काहीतरी. म्हणजे असं काही फंक्शन खरवस असं एखाद्या स्पेसिफिक फंक्शनला कोणी देत नाही. पण मोदक जो आपल्यासाठी आलेला आहे मस्त मोदक आणि आपल्या होणाऱ्या जिजूंसाठी अरे त्यांचा आवडता खरवस. खरवस. ते अजून सवय झालं नाही हे ऐकायची होणाऱ्या जिजूंसाठी. तर तुला त्याच्यासाठी काय लागणार तुला काय नाही. हवंय, खरवस का मोदक? मी दोन्ही मधलं थोडं थोडं ट्राय Okay. करेन. पण सध्या तुम्ही एन्जॉय करा पहिले. तुपाची नाही, नाही, धार असं नाही. सोडणाऱ्या. खाण्याची मजा एकट्याने कधीच घेतली नाही पाहिजे. हे कसं घ्यायचंय? असं डायरेक्ट ह्याच्यात हा हा घ्यायचं का? कर ना. तू मोदक खातेस का ऐ घरी? ग ऐ ग मला फील घेऊ देत त्या मोदकाचा. वाटी घेऊन डायरेक्ट? नाही रे. अच्छा, आम्ही जरा लग्नासाठी वॉच वरती आहे जरा. पण आता मी थोडं सतर्क राहायला मला पाहिजे. म्हणाली होती- पडलंय आता ती मला बोलली होती आपण खायचं जरा अवॉइड करूया आपण. समोर आल्यावर मुंह आवरत नाही. क्या बात आहे. स्पॉट हिटिंग ऑलवेज. मोदक तसंच असतो. परमानंद. मोदक पोटात जातच नाही. येस मी पण घेते. पण असाच तुमच्या ह्या नवीन प्रवासामध्ये आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी असा शेवटपर्यंत असाच गोडवा टिकून राहू दे. आणि आपण गोडानी शेवट केली आहे ह्यासाठीच. सो मला सांगा आज ना या इंटरव्ह्यूमध्ये एकमेकांना थँक्यू म्हणायचं झालं की तू माझ्या लाईफमध्ये आहेस, ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. तर ते ऑन कॅमेरा काय असेल एकमेकांसाठी? थँक्स जस्ट फॉर बिईंग यू किंवा असं काही? नाही, माझ्यासाठी खूप सिम्पल आहे मला जर विचारशील तर. कारण आपण बिफोर लग्नाच्या आधी लाईफमध्ये दोनच गोष्टी असायच्या. सकाळी उठायचं, कामाला जायचं, जे काय काम संपवायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं. नाव आय हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू अँड दॅट समथिंग टू लुक फॉरवर्ड टू इज गोइंग टू बी देअर फॉर अ लाईफ टाईम. सो त्यामुळे थँक्यू फॉर दॅट. आय हॅव समथिंग टू लुक फॉरवर्ड टू फॉर लाईफ टाईम.
वाव. मी म्हणेन की माझी लाईफ ही एक दाल खिचडी होती जी की मला खूप आवडते, पण त्यात जर आपण तडका ऍड केला तर अजून फ्लेवर ऍड होतो आणि अजून मजा येते. सो माझ्या आयुष्यातला तडका आहे शुभांकर. थँक्यू फॉर बिंग माझ्या आयुष्यातला नाही तडका. मी बेस्ट आहे मंडळ आभारी. Oh. नाईस. वाव, नाईस नाईस. सो थँक्यू सो मच गाईज, तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात, छान गप्पा मारलात आणि तू ओळख करून दिलीस सगळ्या प्रेक्षकांना होणाऱ्या जिजूंची. मी सारखं हे ते असं बोलते, ते point ऐकलं out करते. होणारे जिजू. असा पॉज होतो मी एक सेकंड. पण नाईस, थँक्यू सो मच गाईज आणि Yes. खूप शुभेच्छा ह्या सगळ्या पुढच्या Thank you जर्नीसाठी. very ऑल much. द बेस्ट. थँक्यू सो मच. येस, आणि आपण भेटत राहू. 100%. येस, थँक्यू. येस, थँक्यू. आपण गणपतीमध्ये लाईक हा मग मोदकच खातो. डेफिनेटली. आणि एक नाही मल्टिपल खातो. हो. ते उघडून त्यात असं आणि त्याच्यात आपल्याला चमच्याने जे नाही टाकायचं, happiness त्यात देतं हे ते. घ्यायचं मला पूर्ण मोदक आणि- हॅपीनेस देतो. या ट्रू. आय कॅन इमॅजिन. त्यामुळे सो या मोदक असतातच भारी. ठीक आहे, चल खरवस पण असतो. हत्यारा टाकली खाली. मग तिनेच ती उचलून दिली. ठीक आहे, खरवस पण चांगलं. चल, तुझा खरवस पण चांगला. नाही परमिशन मागायला लागते बरं का. हो हो हो, अगदी इम्प्रेसिव्ह मी पण- वागलेला मी पण पहिल्यांदा असं- इंटरव्ह्यू मध्ये. हो का खरंच का